कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि तुमचं ते कसं काय म्हणाला लग्न जमलं ते? खरं तर त्याची खूप वेगळी स्टोरी आहे. म्हणजे लग्न व्हायच्या 2 वर्षापूर्वी पण ते स्थळ आलं होतं. तेच हां, त्यांचंच आलं होतं. पण ते सोलमेट नव्हतं ते. नाही, म्हणजे तेव्हा मला लग्न करायचं नव्हतं. आणि जेव्हा पहिल्यांदा घरी भेटलो सगळे, तेव्हा पहिल्याच भेटीत आम्ही एक 2-2.5 तास बोलत होतो. अरे वा, ते काय रंगपेटी वगैरे घेऊन आले? नाही, पण तेव्हा आम्ही जसे बोलायला लागलो तेव्हा लक्षात आलं की हो, काहीतरी ते वाईब्स म्हणतात ना, मला खूप छान वाटलं. त्याचे घरचे आणि तो खूप छान वाटले. सो मग हळूहळू गोष्टी पुढे गेल्या. चांगला वेळ मिळाला, भेटलो, अजून ओळखू लागलो आणि मग लग्न झालं. ते काय करतात? ते HR मध्ये, HR MBA HR. आपलं कसं काय? मी डेंटिस्ट आहे आणि सध्या मी सॉर्टेड संस्कार नावाचं माझं हे चॅनल चालू केलं आहे, ज्याच्यात मी पॅरेंटिंगबद्दल बोलते. पण मग मला सांगा, ते कुठे भेटले तुम्हाला, कसे भेटले? माझी जी कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड होती, तिचा हा शाळेतला मित्र होता. अरे वा, मग ते दोघे फिरायचे? म्हणजे सुरुवातीला भेटत असतील ना तुम्ही? भेटले नाही, पण कॉमन ग्रुपमध्ये एकदा मी गेले होते आणि मग तिथे पहिल्यांदा भेटलो. पण काय कारण, काय कशामुळे तुम्ही एकत्र आला? आम्ही गेलो होतो पिक्चरला, कुठला? मग नंतर हळूहळू ओळख झाली. कुठला होता तो? शूट आउट ॲट लोखंडवाला. काय पहिला पिक्चर तेव्हापासून तो जो काय घायाळ झालाय. पण घरी कळल्यावर तुमच्या काय झालं? काहीच नाही. माझ्या घरी तर आई बाबा अगदीच सुरुवातीपासून ओके होते. म्हणजे आई बाबांचं एकच होतं, त्यांनी आम्हाला 10वी 11वीत सांगितलं होतं की तुमचं काही असेल तर आम्हाला लोकांकडून नाही कळलं पाहिजे, तुम्ही आम्हाला येऊन सांगा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. हो, म्हणजे जसं दाढ दुखली की स्वतःच कळतं ना तसं. हो ना. त्यामुळे डे 1 पासून आमच्या दोघांच्याही घरी माहिती होतं. सो असं काय. बरं, मिस्टरांनी जर त्यांच्या स्वभावात एक बदल करायचा असेल त्याने, तर तुम्ही कुठला सुचवाल? थोडंसं ते स्वतःच्या कॅपॅबिलिटी पेक्षा स्वतःला कमी समजतात असं मला वाटतं, तर तो त्यांनी करावं. तुमचं काय वाटतं? ते आळस थोडा कमी करावा. त्यांनी. तुमचं काय वाटतं? थोडंसं काम कमी करावं आणि रोमॅन्टिक थोडासा जास्त झाला तर आवडेल. अतिशय वृक्ष माणूस आहे आणि प्रेमविवाह आहे. कळलं उत्तर बघताय ना आपण. तुम्ही सांगा. मी असं सांगेन की काही गोष्टी वेळेवर त्यांनी कराव्यात, असं माझं मत आहे. की काही नाही, आहेस तसाच राहा आयुष्यभर. म्हणजे कसं आहे हो, जरा मला म्हणजे कसं आहे जरा कळू द्या. म्हणजे काय? मन मिळावं, व्यवस्थित, छान, जसा आधी होतास तसाच आत्ता आहेस आणि तसाच पुढे राहा. बरं, तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल, जो बदल ऐकून त्यांना आनंद होईल असं जर असेल, तर तुम्ही कुठला करा? निडर हो कुठल्याही गोष्टीत. निडर हो. इथे प्रेम करताना आता कसलं निडर? बरं, ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.